आज आपण बघणार आहोत ब्रेड रोल वडा. ते पण फक्त 10 ते 15 मिनिटात बनतं. चला तर मग या रेसिपीला सुरुवात करूया. ब्रेड रोल वडा बनवण्याकरिता सर्वात अगोदर आपण इथे सारण बनवून घेऊया. इथे मी घेतलेला आहे एक उकडलेला बटाटा. त्यात मी टाकत आहे हिरव्या मिरचीचं वाटण. या वाटणात 3 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसूण पाकळ्या व 1 इंच आलं टाकून अशी भरड वाटण करून घेतलेलं आहे. आता यात टाकत आहे मी अर्ध्या लिंबाचा रस. आता यात जाईल 1 वाटी हिरवे मटार. हे फ्रोझन मटार आहे ज्याला मी उकडून घेतलेलं आहे. तुमच्याकडे फ्रेश असतील तर फ्रेश सुद्धा टाकू शकता. मी इथे फ्रोझन घेतलेले आहे ज्याला की मी उकडून घेतलेलं आहे. आणि यात मी टाकत आहे थोडीशी चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार थोडं मीठ. आता या सगळ्या जिन्नसला एकजीव करून छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा असं हे सगळे जिन्नस एकजीव झालेले आहे. इथे आपलं सारण सुद्धा रेडी आहे. आता रोल बनवायला घेऊया. इथे मी घेतलेलं आहे हे व्हाईट ब्रेड, सँडविच ब्रेड जे नॉर्मल असतात ते मी इथे घेतलेले आहे. हे बघा व्हाईट, तुम्ही ब्राऊन घेऊ शकता. ब्राऊन घ्यायचं असेल तर ब्राऊन पण घेऊ शकता. इथे मी व्हाईट घेतलेले आहे. आता मी इथे एका प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे. आता पाणी असं पूर्ण थोडंसं हलकंसं स्क्वीज करायचं. पूर्ण नाही, म्हणजे पूर्ण पाणी निथळलं पाहिजे. जास्त जोरात नाही दाबायचं. जास्त जोरात दाबलं या ब्रेडला तर ते ब्रेड पूर्ण निघून जाईल. आता काय करायचं ना, 1 चमचा सारण घ्यायचं आणि यात टाकायचं, मधोमध टाकायचं ब्रेडच्या. 1च चमचा टाकायचं, जास्त नाही, नाहीतर ते जे सारण आहे ते बाहेर निघू शकतं. आता याला असं राऊंड राऊंड करायचं. जसं शेप द्यायचं तसं देऊ शकता. मी इथे राऊंड राऊंड केलेला आहे. हे बघा एक गोला आकाराचा तयार केलेला आहे. आता इथे मी काय करत आहे, हे आहे बेसनची स्लरी. यात मी थोडं मीठ टाकून स्लरी तयार केलेली आहे. यात मी हा असा ब्रेडचा जो रोल आहे तो असं डीप करत आहे. हे बघा असं यावर असं टाकायचं आहे. सगळेच रोल असे तयार करून घेऊया. हे बघा एक रोल तर तयार आहे, दुसरा पण तयार झालेला आहे. हे बघा इथे सगळे रोल्स असे तयार आहे बनवून. आता आपण तळायच्या प्रोसेसकडे वळूया. हे बघा इथे एका कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलं होतं. तेल जसंच गरम झालं की यात एक एक करून असे वडे सोडायचे आणि गॅसचा जो फ्लेम आहे तो मध्यम ठेवायचा, मीडियम ठेवायचा आहे. हाय फ्लेमवर पण नका तळू, मीडियम ठेवायचा आहे गॅस फ्लेम. आणि मगच वडे तळायचे आहे. अगोदर तेल छान गरम होऊ द्यायचं, मग गॅस फ्लेम मीडियम करायचा. आता याला गोल्डन क्रिस्पी होतपर्यंत असंच तळायचं. दोन्ही साइडनी जेव्हा लेयर आली तेव्हा बाहेर काढायचं आहे. हे बघा खालची लेयर झालेली आहे, थोडीशी सेट झालेली आहे. तर काय करायचं ना, हलकं हलकं याला पलटवायचं. हलकं हलकं याला पलटवायचं आणि बाहेरून क्रिस्पी गोल्डन ब्राऊन होतपर्यंत याला फ्राय करायचं. तुम्ही हीच प्रोसेस एअर फ्रायर मध्ये पण करू शकता आणि ओव्हन मध्ये पण करू शकता. ओव्हन मध्ये जर ही प्रोसेस करायची असेल तर काय करायचं ना, ब्रेडच्या बाहेरच्या भागाला लोणी किंवा तूप लावायचं आणि तेच बेकिंग ट्रे मध्ये ठेवायचं आणि तेव्हाच बेक करायचं ओव्हन मध्ये. अशी प्रोसेस तुम्ही करू शकता. हे डीप फ्राय प्रोसेस आहे. जर तुम्हाला डीप फ्राय नकोय तर तुम्ही असं ओव्हन मध्ये पण करू शकता. हे बघा इथे हे वडे झालेले दिसत आहे. बाहेरून एकदम क्रिस्पी छान कलर आलेला आहे. जास्त पण कलर नकोय, जास्त पण ब्राऊन नकोय. हे बघा आता याला एका साइड मध्ये पेपर डिशवर असं काढून घ्यायचं आहे. मग मंडळी तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि हो, यामध्ये आलू सोबत तुम्ही अजून काही वेजेस ऍड करू शकता. जर लहान मुलांना हेल्दी ऑप्शन म्हणून वेजेस ऍड करा. कॅप्सिकम, कॅरेट, काही पण टमाटर ऍड केलं तरीही चालेल. खूपच छान हेल्दी ऑप्शन बनवा. तुम्ही पनीर, चीज क्यूब्स हे पण ऍड करू शकता. पण मी आज अशा सिंपल पद्धतीने बनवलेलं आहे. तुम्ही हेल्दी ऑप्शन म्हणून कॅबेज वगैरे काही पण कुठलेही आवडते भाजीपाला टाकलं तरीही चालेल.
मग आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि हो, माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा. जर व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा. पेजला फॉलो नसेल केलं तर इन्स्टा पेजला फॉलो करा. भेटूया नंतर. बाय.